मराठी कथा श्यामची आई भाग 34 गरिबांचे मनोरथ. श्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल. आईचे दुःख व कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला. श्याम, तुझ्या तोंडावरही हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस? तुला काय होते आहे? मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत? रामने विचारले. राम, आपल्या देशात पार दुःख, दैन्य, दारिद्र्य आहे. मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे. त्या माझ्या भारतमातेच्याच जणू आहेत. ही भारतमाता दैन्यात, दास्यात, कर्जात बुडाली आहे. तिच्या मुलांना खायला नाही, प्यायला नाही, धंदा नाही, शिक्षण नाही. माझे आतडे तुटते रे. हे दुःख माझ्याने पाहवत नाही. माझी छाती दुभंगून जाते. पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे. जिकडे तिकडे कर्ज, दुष्काळ व रोग. लहान लहान मुले जन्मली नाही तो मरत आहेत. कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही. तेज, उत्साह कोठे दिसत नाही. जीवनाचे झरेच जणू आटून तुटले. पारतंत्र्य सर्वभक्षक आहे, सर्वसंहारक आहे. हिंदुस्थानात आज मरण आहे, जीवन नाही, शोक आहे, आनंद नाही, कृतज्ञता आहे, कृतज्ञता नाही, लोभ आहे, प्रेम नाही, पशुत्व आहे, माणुसकी नाही, आधार आहे, उजेड नाही, अधर्म आहे, धर्म नाही, भीती आहे, निर्भरता नाही, बंधने आहेत, मोकळेपणा नाही, रूढी आहेत, विचार नाही. हे वीरांना दुःख, सर्वव्यापी दुःख माझ्या लहानशा हृदयाची वेळी करते. माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतात आहे. यांची सोन्यासारखी जीवने मातीमोल होत आहेत. मी उदास होऊ नये तर काय करू? श्याम बोलेना. श्याम, दुःखी पाहून दुःख दूर करण्यास उठावे, अंधार पाहून उजेड आणण्यास धडपावे, बंद पाहून बंद तोडण्यास सरसावावे, निराश का व्हावे? वीराला जितकी संकटे अधिक तितका चेव अधिक, स्फूर्ती अधिक. राम म्हणाला, परंतु मी वीर नाही, तुम्ही वीर आहात. मला तुमचा हेवा वाटतो. तुमच्यासारखे निराश न होता सारखे धडपडावे असे मलाही वाटते. परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो. माझी आई टुचणी असते, ती जिवंत आशा नसते. श्याम म्हणाला, निराश होणे म्हणजे देवाला विसरणे. निराश म्हणजे नास्तिकपणा. शेवटी सारे चांगले होईल, अंधारातून उजेडाकडे येईल असे मानणे म्हणजेच अस्तित्व क्या भाव. राम म्हणाला, परंतु निशा संपून आलेल्या उशेची पुन्हा निशा होणार आहे ना? जग आहे तेथेच आहे. या जगात काय सुधारणा होत आहे ते मला समजत नाही. जाऊ दे, फार खोलात जाऊ नये. आपल्याला करता येईल ते करावे. दगड उचलावा, काटा फेकावा, फुलझाडं लावावे, रस्ता झाडावा, कोणाजवळ गोड बोलावे, गोड हसावे, आजारांजवळ बसावे, रडणाऱ्यांचे अश्रू पुसावे. 2 दिवस जगात राहणे माझ्यासारखे याहून जास्त काय करणार? या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कोटवर ठिगळे जोडणार. अरे, आपण संघटना करू, नवविचार फैलावू, दैन्य हरू, भाग्य आणू. माझा तर रोमरोमी आशा नाचत आहे. राम म्हणाला, प्रार्थनेची घंटा झाली. बोलणे तेवढेच थांबले. प्रार्थना मंदिरात सारी मंडळी जमली. अत्यंत शांतता तेथे होते. आज रामचं एक चांगलेसे पद म्हणणार होता. गीतेतली प्रार्थना व भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला. रामाने आशेचे दिव्य गाणे म्हटले. एक अंधुक हास्य श्यामच्या ओठावर खेळू लागले. विशिष्ट वेळी श्यामनेच हे गाणे रचले होते. तो शिकेल व मग तुम्हाला शिकवीन. तुम्हाला शिकवता यावे म्हणून तो लांब जात आहे. आई त्याची समजूत घालीत होती. शेवटी औंध संस्थानात जावयाचे ठरले. वडिलांनी शुभ दिवस पाहिला. जसा जसा तो दिवस जवळ येत होता तशी तशी माझी हृदयाची कालवा होत होती. आता मी थोडाच आईला भेटायला वरचेवर येणार होतो. इतके दिवस तिच्याजवळ होतो. पाखरू कंटाळे की भुरकून आईजवळ उडून येत होते. परंतु आता ते दूर जाणार होते. आईला मदत करायला, तिची कृपादृष्टी लाभायला मी शनिवार रविवारी सुद्धा घरी जावयाचो. पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते. आता मोठमोठ्या सुट्टीतही मला घरी जाता आले नसते. पैशाशिवाय येणे जाणे थोडेच होणार. प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार. मला 10 रुपये देण्यासाठी वडिलांनी किती ठिकाणी तोंड वेगाडावे लागले. परंतु मी शिकण्यासाठी जात होतो. पुढे आईबापांस सुख देता यावे म्हणून जात होतो. आईच्या सेवेला अधिकच लायक होण्यासाठी जात होतो. हाच एक विचार मला धीर देत होता. डोळ्यातील पाण्याला थांबवित होतो. परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण
तिचे पाय सुट्टीत कोण चेपेल? श्याम, तुझे हात कसे थंडगार आहेत. ठेव रे माझ्या कपाळावर. कपाळाची जशी लाही होत आहे असे आई कोणाला सांगेल? तिचे लुगडे कोण धुईल? जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिने 2 घास जास्त खावे म्हणून कोण खटपट करेल? दळताना कोण हात लावील? खोपटीतील लाकडे तिला कोण आणून देईल? आई, मी थारोळे भरून ठेवतो म्हणून कोण म्हणेल? अंगण सारवायला शेण कोण आणून देईल? विहिरीवरून घागर कळशी कोण भरून आणील? मी घरी गेलो की आईला सारी मदत करायचा, परंतु आता केवळ परत येईल. माझा नेमच नव्हता, परंतु मी कोण आईला सुख देऊ पाहणारा? मला कशाला त्याचा अभिमान? देव आहे, ती त्रिभुवनाची आई. तिला साऱ्यांची चिंता आहे. देवाला साऱ्यांची दया, साऱ्यांची काळजी. माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परमथोर आधार तोच. माझी बांधाबांध चालली होती. रात्रीच्या वेळी बैलगाडी निघवायची होती. आज रात्री जाणार, हो जाणार. आईला सोडून जाणार. आईने 2 स्वच्छ गोधड्या काढल्या, 1 घोंगडी काढली. मी आईला म्हटले, घोंगडी कशाला मला? 1 तरट खाली घालीन, त्याच्यावर 1 गोधडी व दुसरी गोधडी पांघरायला. तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला ही घोंगडी असू दे, मला नको. अरे, तू परक्या मुलखात चाललास, तेथे ना ओळख ना देख. आजारी पडलास, काय झाले तर असू दे आपली. बाळ आमचे येथे कसेही होईल, माझे ऐक असे म्हणून ती घोंगडीही माझ्या वळकटीत तिने बांधली. मला थोडा चिवडा करून दिला. थंडीच्या दिवसात ओठ फुटू नयेत म्हणून कोकम तेलाचा तुकडा दिला. आगबोट लावू नये म्हणून 4 आवळ्याच्या वड्या दिल्या. 4 बिंबेही बरोबर असू देत असे म्हणाली व लोट्याच्या कोंडाळ्यातून तिने ते काढून आणले. माझी ममताळू कष्टाळू आई. बारीक सारी गोष्टीही तिच्या लक्ष होते. रात्री 9 वाजताचा गाडी येणार होती. कसे तरी जेवण उरकले. पोट आधीच भरून आले होते. आईने भातावर दही वाढले. थोडा वेळ गेला. गाडी आली. वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले. मी धाकट्या भावाला म्हटले, आता तू हट्ट करीत जाऊ नकोस. आईला तू मदत कर. हो बाळ, आईला आता तू हो असे म्हणून मी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. मी देवांना नमस्कार केला. आईने सुपारी दिली, ती देवांना ठेवली. नंतर वडिलांच्या पाया पडलो. त्यांनी पाठीवरून हात फिरवला. ते काही बोलू शकले नाहीत आणि आईच्या पायावर डोके ठेवले व ते पाय अश्रूने भिजले. आईने चुलीतला अंगारा आणून लावला. शेजारच्या जानकीवहिनीकडे गेलो व त्यांच्या पाया पडून म्हटले, माझ्या आईला तुम्ही जपा, आजारपणात मदत करा. जा हो श्याम, जा, आम्ही आहोत आईला काळजी नको करू. त्या म्हणाल्या. पुन्हा आईजवळ आलो. सांभाळा, ती म्हणाली. मी मानाने हो म्हटले. निघालो. पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला चळवणला. पुन्हा त्याला मी पोटाशी धरले. शेवटी दूर केले. मी गाडीत बसलो. वडील पायांनी पाठीमागून येत होते, कारण गणपतीच्या देवळाजवळ मला उतरवायचे होते. तिट्याजवळ गाडी थांबली. मी व वडील देवदर्शनास गेलो. गणपतीला मी नमस्कार केला. त्यांचे तीर्थ घेऊन डोळ्यांना लावले. त्यांच्या चरणीचा शेंदूर कपाळी लावला. माझ्या मायबापांना जप असे देवाला सांगितले. पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो. जप हो बाळ, सांभाळ, ते म्हणाले. मी गाडीत बसलो. वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले. गाडी सुरू झाली. बैल पळू लागले. घाटी वाजू लागल्या. माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली. बाहेरच्या जीवन समुद्रात मी एकटा जाणार होतो. त्या समुद्रात मरणार, बुडणार का बुड्या मारीत मोती काढणार. ह्या समुद्रात कोण कोण भेटतील, कोण जोडले जातील तर कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील. तारू कोठले रुतले, कोठले फसले, सारे अनिश्चित होते. आईने दिलेल्या स्फूर्तीने मी निघालो होतो. तिने दिलेल्या धृतीच्या पंखावर आरोहण करून चाललो होतो. ध्रुवाप्रमाणे जा, आई म्हणाली. कोठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू परमपवित्र ध्रुव आणि कोठे तुझा शेंबडा लेंबडा पदोपदी चुकणारा घसरणारा चंचल वृत्तीचा श्याम. मी रडत होतो. बाहेर अंधार होता. मुके अश्रू मी गाळीत होतो. गावाची नदी गेली. झोळाई सोमेश्वर गेले. पालगडची हद्द केव्हा संपली होती, परंतु माझे लक्ष नव्हते.
अनेक स्मृती उसळत होत्या व हृदय ओसंडत होते. आई आणि तिच्या कृपादृष्टी असली म्हणजे झाले. मी भिणार नाही. तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवचकुंडले होती. ती लेवून मी निघालो होतो. मुलाला पोचवायला शिकवून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले. या सागरात मी अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात होतो. कधी चिखलात रुतलो, कधी वाळूत पडलो, कधी लाटांनी बुडविले, परंतु पुन्हा पुन्हा मी वर आलो, वाचलो. अजूनही सारे धोके गेलेच आहेत असे नाही. अजूनही धोके आहेत, परंतु ज्या आईच्या कृपेने आजवर तरलो, मरताना वाचलो, पडलेला उठलो, तिचीच कृपा पुढेही तारील. आज माझी आई नाही तरी तिची कृपा आहे. आई मेली तरी तिची कृपा मरत नसते. तिचा ओलावा आपणास नेहमी आतून